नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी बघा जी की आपण आज परिसर अभ्यास प्लस मराठी व्याकरण पाहणार आहोत। या आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे मित्रांनो परिसर अभ्यासचे 30 प्लस मराठी व्याकरणचे 30 बघा जी की असे टोटल 60 गुण मित्रांनो या ठिकाणी पक्केच होणार आहेत। म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या, कारण मित्रांनो बघा, जर तुम्ही हा आपला जर जर व्हिडिओ पाहिला नाही तर मित्रांनो तुमचं जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे ते बघा की अधुरच राहू शकतं। म्हणून मित्रांनो बघा, हा व्हिडिओ जो आहे आपला शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण जे की 100% मित्रांनो येतील या स्वरूपाचे मोस्ट IMP प्रश्नसंच आपण आज जी त्या ठिकाणी पाहणार आहोत। ओके, तर लगेच वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या। ओके, प्रश्न पहिला, अनुभव सागर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो बघा, अनुभव सागर या पुस्तकाचे लेखक हे बघा जे की क्रमांक अ जे की संत तुकडोजी महाराज हे आहेत। ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे, क्रमांक अ। ओके, पुढे काय म्हणतो, G20चे एकूण किती सदस्य देश आहेत? मित्रांनो बघा, G20चे एकूण किती सदस्य देश आहेत? तर ते म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ब जे की एकूण 21 सदस्य देश आहेत। आणि मित्रांनो G20 या संस्थेची स्थापना आहे बघा जी की 1999 मध्ये झालेली आहे। ओके, हे देखील लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ जे की कोठे स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो ते म्हणजे जे की क्रमांक बघा नाशिक आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, जे की क्रमांक लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। पुढे आता बघा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदमध्ये विस्तृत आहेत? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जी की मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदेमध्ये जे की विस्तृत करण्यात आलेली आहेत? तर ती म्हणजे बघा जी की कलम 51 ए बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे। तर पर्यायामध्ये आहे काय? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ओके, पुढील युद्धांची त्यांच्या कालानुक्रमाने सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा। बक्सारचे युद्ध, प्लासीचे युद्ध, पानिपतचे युद्ध व त्याबाद चौथे इंग्रज व म्हैसूर युद्ध। आता मित्रांनो बघा, यांचे जे की कालानुक्रमे सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंतची मांडणी कशी आहे? तर बघा ती म्हणजे जी की क्रमांक 1 या स्वरूपाची आहे। पहिलं प्लासीचे युद्ध, नंतर तिसरं पानिपत युद्ध, नंतर बक्सारचं आणि शेवटी जे की चौथे इंग्रज आणि म्हैसूर युद्ध। ओके, लक्षात ठेवा। तर जे की क्रमांक 1 बघा आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे। पुढे आता, महाराष्ट्राच्या वायव्य दिशेस कोणते राज्य आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जे की वायव्य दिशेला क्रमांक ब बघा की गुजरात हे या ठिकाणी राज्य आहे। ओके, पुढचा प्रश्न, पैनगंगा या नदीची खालीलपैकी कोणती उपनदी नाही? तर मित्रांनो पैनगंगा या नदीची कोणती उपनदी नाही यापैकी? तर ती म्हणजे जे की बघा क्रमांक कयाधू ही जी नदी आहे मित्रांनो बघा जी की आहे बघा, जे की ही पैनगंगा या नदीची मित्रांनो उपनदी आहे। जर हिला सोडलं, कार, बोर आणि नंद या तीनही नद्या बघा जी की पैनगंगा या नदीच्या उपनद्या नसून या तीनही नद्या बघा जी की मित्रांनो वर्धा या नदीच्या उपनद्या आहेत। ओके, लक्षात ठेवा। तर जे की या 7व्या प्रश्नाचं आपल्या उत्तर हे बघा जी की क्रमांक कयाधू नदी या ठिकाणी असणार आहे। 8वा, आता खालीलपैकी कोणता ऐतिहासिक किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही? मित्रांनो बघा, आता या चारीपैकी कोणता किल्ला हा पुणे जिल्ह्यातील नाही? जसं की विसापूर हा आहे पुणे जिल्ह्यातला, एक लक्षात ठेवा। याच्या बादचा लोहगड, राजगड देखील आहे आणि शेवटचा सिंदखेड राजा हा नाही। हा बघा जी की मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातला आहे। म्हणून बघा की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड या ठिकाणी असणार आहे। ओके, पुढे आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे काय, TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 7414933006 त्या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपवर ही स्क्रीनशॉट पाठवायची आहे। स्क्रीनशॉट पाठवल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही
हा जो आपला महाठोकळा आहे बघा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत, म्हणून वेळ लावू नका, लगेच मित्रांनो आपला महाठोकळा खरेदी करा, कारण येणाऱ्या 28 जून रोजी बघा जी की आपल्या ठिकाणी एक्झाम होणार आहे आणि जर विचार केला वेळेचा तर वेळ खूप कमी आहे आणि जर समजा तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त स्टडी करायची असेल, जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर आपला महाठोकळा बघा जी की या ठिकाणी मित्रांनो एक अत्यंत उपयुक्त असं साधन ठरणार आहे तुमच्यासाठी, म्हणून वेळ लावू नका. सध्याच्या घडीचा जर विचार केला तर 150 रुपये किंमत ही खूपच कमी आहे, म्हणून लगेच या नंबरवर पे करा आणि नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 9 पहा. अभयारण्य व त्यांचा जिल्हा यांची चुकीची जोडी निवडा. सातारा मायनी, सोलापूर नानज, पुणे तामिनी की यापैकी नाही. तर मित्रांनो बघा आता अभयारण्य व त्यांचा जिल्हा यांची चुकीची जोडी निवडायची आहे, परंतु या तीनही जोड्या तर करेक्ट आहेत, म्हणजे जे की बघा क्रमांक ड यापैकी नाही बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके. जे की बघा मित्रांनो तुम्हाला विभाग या प्रकारचा प्रश्न देखील विचारतो बघा, जे की तुम्हाला गोंधळवण्यासाठी बघा जे की या प्रकारचे मित्रांनो प्रश्न जे की या ठिकाणी विचारले जातात. ओके. म्हणून बघा शक्यतो काळजीपूर्वक बघा जे की प्रत्येक प्रश्नाच्या ठिकाणी तुम्ही परीक्षेत गेल्यावर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ओके. 10वा प्रश्न. भारताच्या शेजारील बांगलादेशाची भूसीमा भारताला सर्वाधिक लाभलेली आहे, ती किती किलोमीटर आहे? तर ती मित्रांनो बघा जी की क्रमांक ब 4096 किलोमीटर इतकी आहे. ओके. जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे 10वा. G20 ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आत्ताच सांगितलं. जे की मित्रांनो क्रमांक अ जे की 1999 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे आता सार्क SAARC चा पूर्णानुवाद म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे? तर सार्कचा मित्रांनो बघा लॉंग फॉर्म हा बघा जी की क्रमांक ब साऊथ एशियन अटलांटिक फॉर रिजनल कोऑपरेशन बघा जी की असं याचं पूर्णानुवाद म्हणजे लॉंग फॉर्म आहे. ओके. जे की संक्षिप्त रूप तुम्हा सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. ओके. जे की या प्रकारचे प्रश्न मित्रांनो जे की परीक्षेमध्ये 100% विचारले जातात, म्हणून अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला जाण्या अगोदर जे की तुम्ही या ठिकाणी करूनच जा. ओके. पुढे सॅव्हाना या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे? तर मित्रांनो सॅव्हाना बघा या शब्दाचा मूळ अर्थ हा बघा जी की क्रमांक क उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश असा याचा अर्थ होतो. पुढे खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटांचा असतो? तर मित्रांनो खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा बघा जी की क्रमांक ड 107 इतक्या मिनिटाचा असतो. पुढे भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? तर मित्रांनो बघा जे की भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो हा बघा जे की क्रमांक अ जे की पॅसिफिक महासागरावर आहे किंवा पॅसिफिक महासागरात आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे बाबर बघा भाबर तराई मित्रांनो भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? तर हा बघा जे की क्रमांक ब जे की नदीच्या कार्यामुळे मित्रांनो तयार होणारा हा जे की भूप्रदेश आहे, जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे कर्नाटकातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणता? तर मित्रांनो बघा कर्नाटक या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणता आहे? तर तो म्हणजे जे की बघा क्रमांक क यक्षगान. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर मित्रांनो बघा जी यापैकी कोणता दगड शेल, क्ले, मार्बल की ग्रेनाइट यापैकी मित्रांनो जी की क्रमांक ड ग्रेनाइट हा जो दगड आहे बघा जी हा आग्नेय दगड आहे. ओके. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. मित्रांनो बघा TET एक्झाम 2026 साठी मित्रांनो बघा जी आपण एक भली मोठी बघा जी की प्लेलिस्ट या ठिकाणी अवेलेबल तुम्हाला करून दिलेली आहे अभ्यासासाठी. त्या प्लेलिस्टची बघा जी लिंक मित्रांनो मी तुम्हाला खाली बायोमध्ये मेन्शन करून दिलो आहे. अवश्य जा त्या प्लेलिस्टवर क्लिक करा आणि मित्रांनो मागले जवळपास जे 20+ व्हिडिओ आहेत लगेच आत्ताच्या आता पाहून घ्या आणि मित्रांनो तुमचे पूर्ण जे काय बघा जे 150 पैकी 150 मार्क्स आहेत तुमचे फिक्स या ठिकाणी अवश्य करून घ्या. ओके. पुढचा प्रश्न आता ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ग्वायटर हा जो रोग आहे हा बघा जे की क्रमांक अ जे की आयोडीनच्या कमतरतेमुळे हा होणारा रोग आहे, म्हणजे जे की क्रमांक अ या ठिकाणी आयोडीन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. पुढे आता डॉक्टर कॉर्ल लँडस्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो डॉक्टर कॉर्ल लँडस्टेनर हे बघा जे की क्रमांक ब जे की रक्तगटाचा शोध याच्याशी संबंधित आहेत. ओके.
लक्षात ठेवायचं आहे तुम्हा सर्वांना. पुढे 21वा प्रश्न काय म्हणतो, द्रव्य अणूंचे बनलेले व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत आहे, हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? तर द्रव्य अणूंचे बनलेले व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत आहे हा सिद्धांत बघा हा अणुसिद्धांत जे की क्रमांक जॉन डाल्टन या बघा की शास्त्रज्ञाने मित्रांनो मांडलेला आहे. ओके. पुढे खालीलपैकी स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता कोण होता? तर मित्रांनो बघा स्मॉल पॉक्स या आजाराच्या लसीचा शोधकर्ता हा बघा की क्रमांक एडवर्ड जन्नर हा होता. ओके. पुढे लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला बघा की क्रमांक लिडार असं म्हटलं जातं. पुढे 24वा इंटरनेटसाठी लागणारे ऑप्टिकल फायबर केबल म्हणजे OFC तंत्रज्ञान हे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? तर मित्रांनो इंटरनेटसाठी लागणारं ऑप्टिकल फायबर केबल हे तंत्रज्ञान बघा की क्रमांक पूर्ण आंतरिक परावर्तन बघा की मित्रांनो या सिद्धांतावर आधारित आहे. म्हणजे जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे पृथ्वीवर 90 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर डॅश डॅश असेल. तर मित्रांनो बघा पृथ्वीवर जर 90 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीचं चंद्रावर वजन किती असेल? बघा मित्रांनो जर आपल्या पृथ्वीचं बघा जे की पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावर वजन कसं असतं तर ते म्हणजे 1/6 या प्रमाणात. जर आपल्या पृथ्वीवर जर 6 एकाचं वजन असेल तर चंद्रावर बघा की त्याचं फक्त 1 पट असतं. ओके. म्हणून आता मित्रांनो 90ला या तीनही बघा जे की चारही पर्यायांना जर भागलं, जर समजा चारही पर्यायानं भागलं आणि शेवटचं उत्तर जर आपल्याला बघायचे की 1/6 किंवा 6/1 येत असेल तर तेच बघायचे की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असतं. म्हणून आता पहिलं काय करतो 90 छेद करतो 15. आता 15 एक 15 आणि 15 सक 90 म्हणजे किती आलं 6 झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक मित्रांनो 15 किलो ठिकाणी असणार आहे. ओके. जर पृथ्वीवर 15 किलो असेल तर याच्या 6 पट म्हणजे जवळपास 90 किलोग्रॅम बघा की आपल्या जे की मित्रांनो ठिकाणी पृथ्वीवर असणार आहे. ओके. सॉरी चंद्रावर. जर चंद्रावर एखाद्या व्यक्तीचं वजन 15 किलो असेल तर याच्या 6 पट म्हणजे 90 किलोग्रॅम बघा की वजन आपल्या पृथ्वीवर असणार आहे. ओके. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. कोणताही जर समजा तुम्हाला ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारला संपूर्ण पर्यायांना अगोदर भाग द्या आणि शेवटचं उत्तर जर 1/6 येत असेल तर बघा की त्याला तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी की गोल करू शकता. ओके. पुढचा प्रश्न खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती आहेत? मित्रांनो बघा की विशेष संयुक्त व्यंजने ही बघा की क्रमांक क्ष आणि ज्ञ ही आहेत. ओके. जर समजा संयुक्त व्यंजन विचारलं असतं तर ती ऐ आणि ओ हे देखील होऊ शकतात. ओके. बघा जे की संयुक्त व्यंजन विचारलं तर क्ष आणि ज्ञ. ओके. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. आणि संयुक्त स्वर विचारलं तर ऐ ओ आणि औ बघा जे की असे 4 संयुक्त स्वर आहेत. पुढचा प्रश्न बघा वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास काय म्हणतात? तर मित्रांनो बघा वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास जे की क्रमांक क पद असं जे की म्हटलं जातं. पुढे पुढील सामासिक शब्दाची लिंग ओळखा. बाई माणूस. आता मित्रांनो बाई माणूस असे 2 शब्द आहेत. जर असा प्रश्न तुम्हाला जर शब्द आला तर बघा की अशा प्रकारच्या शब्दाचं जे की लिंग कसा ओळखायचं अशा प्रश्नाच्या बाबत तर पहिलं काय करा दोन्ही शब्दाची फोड करा. बाई अगोदर बाई प्लस माणूस. आता बघा मित्रांनो शेवटचा शब्द कोणता आलाय तर माणूस. आता माणूस या शब्दावरूनच बघा की या शब्दाची लिंग ठरते. तर माणूस हा जो शब्द आहे हा बघा की क्रमांक ड नपुसक लिंग आहे का? तर आपण माणूसला मित्रांनो बघा की ते माणूस असं उद्भवतो. म्हणून मित्रांनो बघा हा जो शब्द आहे हा बघा की नपुसक लिंगी आहे. म्हणजे जे की क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. लक्षात तुम्हा सर्वांना ठिकाणी ठेवावं लागेल. पुढे आता 1 मिनिट थोडंसं आता रताळे या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? तर मित्रांनो बघा रताळे या शब्दाचं अनेकवचनी रूप हे बघा जे की क्रमांक जे की रताळी या स्वरूपात होतं. पुढे त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर मित्रांनो त इ आ हे जे की क्रमांक ब सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. पुढे क्रौंच वध या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो क्रौंच वध या कादंबरीचे लेखक हे बघा जे की क्रमांक जे की वि. स. खांडेकर हे आहेत. पुढे इमारतीचा दगड घडविणारा. मित्रांनो इमारतीचा दगड घडविणारा या शब्दासाठी
खालीलपैकी योग्य शब्द निवडा. तर मित्रांनो बघा या शब्दासाठी बघा जे की या शब्दसमूहासाठी योग्य शब्द हा बघा जे की क्रमांक ब पाथरवट हा या ठिकाणी असणार आहे. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे जे की क्रमांक ब बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जे की क्रमांक ब पाथरवट. ओके. पुढे हत्तीला वश करणारे हत्यार कोणते? तर मित्रांनो बघा हत्तीला वश करणारे हत्यार हे बघा जे की क्रमांक क बघा जे की अंकुश आहे. ओके. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. आता साफळा बघा आफळा साफळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर आफळा साफळ करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा बघा जी की क्रमांक रागाने आदळ आपट करणे असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. पुढे आता अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले पण तरीही त्यांनी स्वतःला सावरले कारण म्हणतात ना. तर काय म्हणतात तर शिर सलामत तर पगडी 50 जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे जे की क्रमांक अ या ठिकाणी लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे आता सुधा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा. मित्रांनो आता सुधा या शब्दाच्या बघा जे की विरुद्धार्थी शब्दाचा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर तो म्हणजे विष, हलाहल, गरळ आणि जहर म्हणजे जे की बघा जवळपास यापैकी सर्व बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जे की क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. पुढे पुढचा रिपू या शब्दाचा अर्थ काय आहे? तर रिपू या शब्दाचा अर्थ हा बघा जी की क्रमांक क शत्रू असा होतो. पुढे आता काय म्हणतो 38वा कटक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर कटक या शब्दाचा समानार्थी शब्द हा मित्रांनो जी की बघा क्रमांक ड सैन्य असा होतो. ओके. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुन्हा आता शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर पारितोषिक हा शब्द दिला आहे आपल्याला. तर मित्रांनो बघा यापैकी शुद्ध शब्द हा बघा जी की क्रमांक अ या स्वरूपाचा आहे जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. बघा मित्रांनो अनेकदा सांगलो की अशा प्रकारचे शब्द तुम्हाला तेव्हाच ओळखता येतात जेव्हा तुमचं वाचन आणि लेखन बघा जे की मित्रांनो एकदम करेक्ट असतं एकदम पक्कं असतं. ओके. लक्षात ठेवा. तर जे की क्रमांक अ प पला काना पा रला बघा जी की पहिली विलांटी आणि तो बरोबर आणि शला देखील पहिली विलांटी बघा जी की शिक अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी मित्रांनो आपला शुद्ध शब्द जी की पारितोषिक असणार आहे. ओके. पुढे शेवटचा कर्ज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे किंवा कर्ज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे या प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा जी की या ठिकाणी मित्रांनो कर्ज हा शब्द बघा जी की क्रमांक ब फारशी या भाषेतून बघा जी की मित्रांनो आपल्या मराठी भाषेत आलेला शब्द आहे म्हणजे जी की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. आता तर मित्रांनो ही होती बघा जी की आपली आजची टॉपची मित्रांनो महत्त्वाची 40 बघा जी की TET एक्झाम बघा जे की TET एक्झाम 2026 संदर्भातली मित्रांनो मोस्ट PYQ अशी प्रश्न संच. जर तुम्हाला बघा या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आता हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला ठिकाणी सबस्क्राईब केलं असेल चॅनल लगेच सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.